आई बघा ना, ते बघा तुमच्या लाडाची सोनाली. ते बघा, बोला तिच्यासोबत काहीतरी आता. या महाराणी या, बसा. काय सेवा करू तुमची? सेवा तर करावंच लागणार आता, नाही? कधी जातो म्हणते ह्या गावाले, कधी जातो म्हणते. हा, तर लवकर लवकर पाठवू त्याला गावाले. आता बाई माझ्या हातात थोडी आता त्याला गावात पाठवणं. अन ते जात नाही म्हणते सध्या. त्यानं मला रात्रीच सांगितलं, काय म्हणे खूप दिवस राहा लागते म्हणे आता, मग पाहिन म्हणे. असं तोपर्यंत मग मी करू आहे ना, मी सावडू तू येवालं. तुला काय वाटते का सेवा करून घेता का माझ्या हातानं तू आता? नाही नाही आता बाई, मी कधी म्हटलं माझी सेवा करा म्हणून? तुम्हीच तर म्हणता करतो, हे करतो ते करतो. मी तर स्वतःच करायला तयार आहे ना, पण तुम्ही एकदम रूपच बदलून टाकता आता बाई. कधी चांगलं कधी खराब. मी तर हे रूप तुमचं पाहिलंच नाही कधी. नाही तर का पोरासमोर दाखवून देऊ काय कशी वागतो तुझ्यासोबत तर? हा, म्हणजे त्यानं मला चुकीची ठरवली पाहिजे. मी चाहत नाही माझं पोरगं घर सोडून गेलं पाहिजे म्हणून. तुला सांगतो, माझ्या पोरं माझ्या लाडाचे आहे. मी काही करू शकतो म्हटलं, काहीही करू शकतो. तू याच्यावरून विचार करू शकतं का ज्या अर्थी एवढा आपल्याला त्रास देते हे बाई, एवढा आपल्याला करायला लावते. पोरगा आल्यावर जर सगळं हे स्वतः करते तर हे काही नाही करू शकत. याचा विचार कर स्वतःच्या पोरासाठी. काहीही करू शकतो म्हटलं मी. लक्षात ठेवतो तू फक्त, आणि सांभाळून राहायचो. आता बाई पण मी काय वाईट करतो? मी तर काहीच वाईट करत नाही. सगळे कामं करतो, सगळं चांगलं करतो. मग तरी तुम्ही मला बोलतच राहता. बोलत राहता म्हणजे गरीबाची आहे तू म्हणून बोलत राहतो, फकीराची आहे. हा, काय दिलं त्या बापानं? हा, काहीच नाही दिलं म्हटलं त्या बापानं. फुटका मनी तर नाही दिला. आणि चालली इथं खाली हात आली म्हटलं, खाली हात. काहीच नाही आणलं. अन इथं आमच्या याच्यावर म्हटलं हे करून राहिली म्हटलं इथं मस्त. कोणत्या नक्षत्रात भेटली बापा आणि कोणत्या नाही. चांगली पोरगी पाहून दिली असते माझ्या पोरासाठी, आणि लग्न करून दिलं असतं. त्याचं लग्नही चांगलं केलं असतं त्यानं. लग्न आम्हाला करायला लागलं. हा, लग्न करायची तुझ्या बापात ऐपत नव्हती म्हटलं, आम्हाला करायला लागलं लग्न स्वतः. मग त्या बापानं काय केलं? फक्त पोरगी जन्मालाच घातली गे, आणि आम्ही काय करावं? आम्ही काय खर्च पुरा करावा का फक्त एवढ्यासाठीच आहे काय? आणि पोरगं आहे ना, पोरगं ऐकून नव्हतं राहिलं ना, म्हणून करायला लागलं. तर कोण केली असती त्यासारखी पोरगी? आता बाई मी जबरदस्ती तर आली नाही तुमच्या घरी. आता तुम्ही लोकांना सांगलं बा मला म्हणूनच आली. आता माझा काय दोष आहे त्याच्यात? मी तिथेही नाही म्हटलं तुमच्या पोराला माझ्यासोबत लग्न करा म्हणून. मी तर आता माझे काम करत होती. हा, कामावर जात होती. जशी रोज जात होती तशी आताही गेली होती कामाला. तर आता तुमचं पोरगं तिथं आलं, त्यानं मला पसंती की दाखवली, आणि मला तर माहितीही नव्हतं कोणासोबत बोलले काय बोलले. माझ्या आई वडिलांसोबत बोलूनही घेतलं त्यानं. मीटिंगही बसवली आणि लग्न जोडलं. आणि तुम्ही मलाच दोष देता सगळ्या गोष्टीला. अहो तुझ्या मायबापानं तर पैसा घेतला व पोरगी द्यासाठी. फुकट दिली का त्यानं पोरगी? हा, इकलं तुले त्यानं, इकून टाकलं काही करा म्हणे. मग पैसे घेतले म्हटलं, 1.5 लाख रुपये घेतले म्हटलं त्यानं. कायचे? पोरीला विकायचे. मग एवढी सस्ती तर होती तू. मग भिकारी नाही तर काय तुझ्या बाप पैसे घेऊन राहिला? नाही नाही आता बाई हे शक्य नाही आहे. माझ्या बाबा पैसे नाही घेऊ शकत. माझ्या बाबाला स्वाभिमानी आहे म्हटलं. गरीब जरूर असं आम्ही, पण आम्ही कोणाचा 1 रुपया घेत नाही, खात नाही. माझ्या बाबावर असे कलंक लावू नका तुम्ही. हा, मला काही बोला तुम्ही, पण बाबाला काही म्हणू नका. कारण माझ्या बाबा 1ही रुपया कधी कोणाचा खात नाही ना. त्यानं आम्हाला शिकवलं कधी असं घेणं देणं काही. मग तुम्ही कायच्यावरून बोलू शकता असं? घ्या ऐकून. खरं सांगा तर चोराच्या उलट्या बोंबाच आहे. हा, म्हणजे खरंही सांगून राहिलं तर इले भरोसा नाही आहे. काय करा बाबा, काय करून भरोसा दाखवा तुला आता? हा, अहो खरंच घेतले त्या बापानं पैसे. 1.5 लाख रुपये दिले म्हटलं मोजून. कायसाठी? तर पोरगी वागवा म्हणे माझ्या बापा म्हणे. हा, असं म्हणे. नाही नाही आता बाई असं होऊच शकत नाही. माझ्या बाबा असं म्हणूच नाही शकत. मी विचारन माझ्या बाबाला असं झालं होतं काय म्हणून. नक्कीच विचारन. मी विचारायलाच जाईन त्याला स्पेशल. हो, विचारून घे जो. मी काय भेटतो काय? विचार जो बिंदास. हा, 1.5 लाख रुपये घेतले का नाही घेतले त्यानं तर माझ्या समोर मोजून दिले म्हटलं. मग अजून काय पाहिजे? कामं करून घे पहिले. आणि माझ्या खोली त्याचं पायदाबासाठी. पाय खूप दुखून राहिले, कालपासून फिरून राहिली म्हटलं मी. आणि पोरगा आला तेव्हापासून तर चैन नाही माझ्या जीवाले. कायसाठी आला काय मी तेवढ्या लवकर? बरं आता बाई ठीक आहे ना, येऊन जाईन ना. पण आता बाई आता अजून तुमचं पोरगा आलं म्हणजे मग काय म्हणून ते दाखवायची गरज नाही आहे का तू काय करून राहिली म्हणून? काहीच गरज नाही आहे. नाही तर मग मी हातपाय दाबतो, नाही करतो ते करतो. आणि तू किती सांगशी नाही ना त्याला, तर भरोसा करणार नाही आहे म्हटलं तुझ्यावर. तुला काय वाटलं काल तू सांगत होती तर तो भरोसा करण काय तुझ्यावर? आता बाई तुम्ही अशा वागता माझ्यासोबत तर मला वाईट वाटत असून काय? हा, काहून अशा वागता तुम्ही माझ्यासोबत? मी काय केलं तुमचं? काय बिघडवलं? फक्त गरीबाची आहे म्हणून, हुंडाने भेटला म्हणून, तेवढ्यासाठी मला एवढा त्रास देता तुम्ही? हुंडा घेणं हे काही पाप नाही आहे. हा, घेतोच. काहून आता लहान पोराचा घेतला नाही त्यानं? त्याच्या मनाने नाही आणली. आम्ही पसंत केलेली पोरगी आणली त्यानं. तर पाय किती चांगली पोरगी निघाली म्हटलं. पाय किती सुंदरही आहे. अन एवढा मोठा हुंडा दिला म्हटलं. मग त्या बापानं काय दिलं काही ना काही. सारिका, ए सारिका. अरे खूप दिवसाच्या नंतर आली तू तर. किती दिवसची आठवण करून राहिली मी. एखादा फोनही नाही लावत तू तर. अगं मी येणार होती, मग यायला नाही भेटलं ना. आता लग्न वगैरे जुळलं ना, म्हणून मी म्हटलं चल येतो म्हटलं सारिकासोबत भेटून म्हटलं आता. हो, माझं लग्न जुळलं ना आता. हा, मस्त मस्त नवरा भेटला मला आता. नोकरी आहे त्याला, पगारही चांगला आहे, आणि माय बापाही सुखी आहे. सगळं घरी मस्त आहे. आणि माझी सासू तर एवढी चांगली आहे म्हटलं, खूपच चांगली आहे. अशी त्या सासूसारखी खडूस नाही आहे म्हटलं.
ते सासू तर एक नंबरची खडूस, एक नंबरची बदमाश आहे. मग रुपाली एवढी तोंडावर नको बोलू ना एकदमच. नमस्कार काकू, ये जा म्हटलं लग्नाले. लग्न आहे आता, अजून तारीख काढायची आहे. मग पत्रिका पाठवतोच तुम्हाला. पत्रिका पाठवतो काय, घेऊनच येतो तुमच्या घरी. तर ये जा म्हटलं लग्नाले. हा, शांताबाईच्या पोरीच्या लग्नाले सगळे लोकच आले पाहिजे. बिना आल्याचे हे नाही होणार म्हटलं. तुम्हाला याच लागणार आशीर्वाद द्यासाठी. आणि तुम्ही पण ये जा अंजलीताई. आणि फकीराचं लग्न नाही आहे, गरीबाचं श्रीमंताचं लग्न आहे म्हटलं काकू. श्रीमंताचं लग्न तर चालते ना तुम्हाला. ये जा मग लग्नात. तू इथे येऊन कायले बोलून राहिली? मैत्रीण होय तर मैत्रिणीसारखी राही ना, तिच्यासोबत बोल आणि घरी जाय आपल्या. नाही नाही काकू, माझ्या मैत्रिणीवर अत्याचार करा आणि तुम्ही चुप राहीन काय? हा, जीवलग मैत्रीण आहे म्हटलं ते माई, आणि एवढी गरीब आहे. माझ्यासारखीवर करा माझ्या सासून अत्याचार. मग सांगतो म्हटलं सासूले कसं राहते तर अत्याचार करणं. हा, नावाची रुपालीच नाही लावणार म्हटलं. आम्ही कायले अत्याचार करतो तिच्यावर? हा, मग तिला विचार ना काय दिलं तिच्या बापानं म्हणून. त्या बापानं दिलं नसून काय आता त्या पाहुण्याला तिच्या? काहीच नाही दिलं काकू, खडकून दिलं म्हटलं माझ्या बापानं. हुंड्याच्या खिलाफ आहे म्हटलं आम्ही लोक. आम्ही हुंडा देताही नाही तर घेताही नाही. आणि त्या पोराले मंजूर नाही आहे म्हटलं हुंडा देणं न घेणं. समजलं तुम्ही? तुम्हाला वाटत असं का नाही हुंडा दिल्यानं भलाई होते म्हणून? कायची भलाई होते? हे तुमची एक सून कटपुतली आहे. सोन एवढं मोठं हुंडा दिला तिच्या बापानं तर. आणि पाय ना तुम्हाला कशी काही दिवसानं फिरवते बोटावर. तर टाइम पडलास ना एक वेळेस तुमचं सारी काय करून म्हटलं, पण हे करणार नाही. माहीत पडते तुम्हाला कोण करते तर. फक्त तुमच्यावर वेळ येऊ द्या, मग सांगा मला. त्या मायबापानं असं शिकवलं वाटतं तुला, आहे ना, असं बोलायचं मोठ्या माणसासोबत. कसं बोला लागते, काय बोला लागते म्हणून. जेव्हा येतं तेव्हा चरक चरक करतं आणि बोलतं नुसतं. नाही नाही काकू, माझ्या आईनं तुम्हाला मस्त शिकवलं चांगलं बोलायचं. पण हे मी स्वतःहूनच शिकली, समोरचे लोक पाहून. समोर कसे लोक आहे त्याला पाहू पाहू ही शिकली. काहून की आपण जर असं बोललं नाही ना तर मग समोरचे घेते फायदा म्हणून. जशी हे सारी का आता हिच्या आई वडिलांनी हिला असं शिकवलं का असं बोलावणे म्हणून, हे तेवढंच शिकली. हे जनरल नॉलेज शिकले ना काकू, ते मी शिकली. आणि आता तिला शिकून देतो मी. शिकव ना तिले, तिचंच नुकसान आहे त्याच्यात. तिचा कोणता फायदा आहे का त्याच्यात असं शिकवण्यात? नाही, तिला घरातून काढली तर मग नावाची सासू नाही म्हटलं मी. हा, तिला काय असं काय घरात राहू देईन काय मग मी? माझं घर होय. हो बरोबर आहे ना. मग या सगळ्या गोष्टी तुमच्या पोराला बोला ना तुम्ही. पोरासोबत बोला ना. चूक पोराची आहे तुमच्या का त्यानं गरीबाची पोरगी आणली? हा, तिची काय चूक आहे? तिला आणलं ते आली. तिनं का जबरदस्ती म्हटलं होतं? तुम्ही लोक गेले होते तिच्या घरी, मग तिला नाकारलं कोण नाही तुम्ही? पोराला जरी पसंत होतं पण तुम्ही म्हणा लागत होता ना की नाही आम्हाला पसंत नाही आहे, आम्हाला पाहिजे नाही गरीबाच्या घरची पोरगी. कोण नाही म्हटलं काकू तुम्ही तेव्हा? मला माझ्या पोराचंही महत्वाचं होतं म्हटलं. नाही तर माझं पोरगं माझ्या हातातून गेलं असतं. बापा सारी काय एवढी भेट काय हो सासूले का बसही म्हणत नाही बिचारे मले. हा, जाऊ दे, तू नाही म्हणत तर नाही म्हणत, बसतो मी. जाय काहीतरी मस्त बनवून आहे आता माझ्यासाठी. नाही काळजी काकू, कायले भ्यायला पाहिजे एवढं? हा, तुम्ही काय खाणार आहे का? वाघ आहे का तुम्ही? तुम्ही तर काय म्हणते तर चांगले बाई आहे. हे जेवढं तुम्ही बोलले आहे ना काकू, हे आताही आणि याच्या अगोदरही मी आली होती, हे सगळं मी रेकॉर्ड केलं आहे म्हटलं. हे सगळं सगळं तुमच्या पोराला दाखवतो मी आताही. मग माहीत पडते तुम्हाला तुमचं पोरगं किती चाहते तर. पण तुला काय करायला लागते आमच्या घरातलं? आम्ही पाहत बसू आमचं? हा, माई सून, माय पोरगं, माहीच घर, माहीच दार सगळं. मग मग तू कोण इथं तोंड घालणारी? तुला काय करायला लागते? तू तुझ्या घरचं पाय ना पहिले. तुझ्या घरचं पाय, मग लोकांच्या घरी ये जो न्याय करायसाठी. आता ते लग्न होईल तेव्हा माहीत पडते सासूसोबत कशी वागतं तू, त्यासोबत सासू कशी वागते. कशी वागू माझ्या घरी मी, पण माझी सासू एक नंबर आहे म्हटलं, तुमच्यापेक्षा चांगली आहे. अशी हलकट नाही आहे. तुम्ही तर खूपच आहे. एका सुनीसाठी चांगल्या आणि एका सुनीसाठी वांगल्या. तिनं काय केलं असं तुमचं? कोणतं वाईट केलं? तिच्यासारखी पोरगी म्हटलं तुम्ही असं दिवा घेऊन शोधाल ना तर भेटत नाही म्हटलं. चुप आहे ना रुपाली, रुपाली चुप आहे. चाल तिकडे खोलीत चाल बरं. हो, सांग ना तिला घरातल्या सगळ्या गोष्टी, सगळं सांग तिले. म्हणजे मग ते बोलायला बरी होते. तशीच तर बोलायला चबरी आहे मायसारखी असं नाही. माय अशीच असं निची चबरी. मैयाई चबरी नाही आहे. मैयाई तर सून वागून राहिली गरीबाची, अशी मस्त वागवते. पोरीपेक्षाही चांगलं वागवते म्हटलं. तुमच्यासारखी नाही आहे म्हटलं मैयाई. हा, मैयाईला बोलायची एवढी हिंमत नका ठेवू तुम्ही. चबरी आहे नाही आहे ते आहे. तुमच्यापेक्षा सातपट चांगली आहे म्हटलं. पूर्ण गाव माझ्या आईला चाहते म्हटलं. अशी आहे काय? तुम्ही पाहि ना सुनीला काय म्हणते, जगू नाही देऊन राहिला ना, जगू देत ना मरू देत. सांगतो तुमच्या पोराला सगळे गुन्हे. तुम्हाला वाटत असेल का काही सांगणार नाही? सारी का नाही मी रुपाली होय, तिचा बदला मी घेईन म्हटलं. हे लक्षात ठेवता तुम्ही. तिच्या पाठीमागं कोणी आहे नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण मी आहे. आणि माझ्या नवरा इन्स्पेक्टर. तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणारच नाही म्हटलं मी. तुमच्यावर नाही केस लावली तर मग म्हणता तुम्ही. नाही हो बाई, आम्ही काहीच नाही वागतो तिच्यासोबत, सगळं चांगलं वागतो. विचार बरं तिले, विचार तिकडे खोलीत ने अन माय मागं विचार तिले कशी वागते बा ती सासू म्हणून. है ना सारी का? कशी वागतो मी? मजाक करत असतो बाकीच्या गोष्टी. हा, एवढं सिरियस घ्यायला लागते काय? सिरियस नको घेत जाऊ. चांगली काय म्हणते तर बोलून देत जाय, 2-4 शब्द लागन तर. काय होतं ऐकलं तर असं सासू मी, पण सासूले 2-4 शब्द ऐकाच लागत असते सुनीचे. बोलून देत जाय लागन तर तुला राग आला तर. पण कमी असे कामं नको करत जा बाबा. चाल ना रुपाली, चाल ना तिकडे खोलीत. चाल ना खोलीत. चालतं ठीक आहे, चाल ना. हो, लय दिवसाच्या बाद तुम्ही मैत्रिणी भेटल्या तर बसा एका ठिकाणी, बोला. आमच्या समोर काय बोला ना बापा तुम्ही. हा, घेऊन जा इले सारी का नेव इले. हा त्या बाई घेऊन जातो. रुपाली
अहो माझ्या सासूसोबत एवढी बोलतो तू तू गेल्यावर माई काढून नाही बिचारे ते. हा मला बोलते ना मग. अहो त्याच्यासाठी झाली मी. तुला माहित नाहीये असं बोलल्याशिवाय जमणार नाही म्हटलं. तुझी सासू दबणार नाही. अशीच अत्याचार सहन करत राहशील. एखाद्या दिवशी मरून जाशील म्हटलं. किती अत्याचार सहन करशील बिचारे. हा हे सहन करण्याची काही हे राहिली काय, हद राहिली काय आता. सासू बरोबर आता पाय जाऊ करायला लागली तू. असं करता करता सगळे त्यावर अत्याचार करल आणि त्याच्या खाली दबून राहून जाशील बरं तू. म्हणून आली मी. काय म्हटलं मला काही खपून नाही राहिलं. हे आईले म्हटलं आई म्हणे जाय म्हणे काढ म्हणे तिच्या सासूची चांगली म्हणे. अशी कशी म्हणे ते हे करते म्हणे. हा एवढी चांगली पोरगी आहे म्हणे ते म्हणे सारिका अन तिला त्रास देते म्हणे. बरं तू काय खाशील आता सांग ना मला. मी बनवून देतो ना. काहीच नको बनवू तू. बस माझ्याजवळ. मी जेवण करूनच आली आहे. बस मस्त इथं आपण काय म्हणते गोष्टी करू आज. खोली तर मस्त सजवली. हा पहिले नाही केली होती अशी. नाही आता हे पडदे गिरदे सगळं नवीन लावलं वाटतं खोलीत. भाऊजी आले ना. भाऊजी आले म्हणून होईये. नाही व ते याच्या पहिलेच केलं मी हे सगळं रुपाली. तू कधी बा भल्ली मजा उडवत. मग इकडे माई मजा उडवत तिकडे तर बाई काय म्हणते तर एवढी धगधग जीव करून राहिला होता. तू बाई सासूले बोलून राहिली होती तर मॅ म्हटलं आता काढते मला घराच्या बाहेर. माया बरोबर इले काढते म्हटलं आता. काय बिचारे किती भेशीन होतो किती भेदभेद राहशील. काय करते तुझी सासू काहीच नाही करत. तिले म्हटलं जागेवर आणायला लागते जरासं. नाही तर ते अशीच करत जाईन तुझ्यासोबत. किती वर्ष सहन करशील तू आता. झालं ना आता 1-1.5 वर्ष झालं ना बिचारे. आता बनणं कडक जराशी. लहान देराने त्या मागून आली तरी म्हटलं हुशार बनली. काय करू हो ऐकून बोलणंच नाही होत बिचारे. मी करून घेतो काम पण ऐकून बोलणं होत नाही. हे आले परवाच्या दिवशी आले अन मग सासू एवढी चांगली वागायला लागली याच्या समोर. आता येईल तिचं असली रूप दिसतच नाही. काय करू मी आता. काय करू म्हणजे ते काय काय बोलते काय नाही तर रेकॉर्ड करणं तिचं बोलणं आणि ऐकायला लावू येईल. पहा कशी बोलते म्हणून तुमची आई. असं नाही करतायत का तुले. मला तर किनी भेवाई लागते बिचारे असं करायला. असं वाटते मैत गीत झालं तर अजून मला मारानच काय. हा अजून बोलन मग. लय बोलते ना खतरनाकच बोलते ना आता बाई. म्हणून मी काही जास्त हे नसतं करत बाई. भेदभेदच राहायचं आयुष्यभर. भेनातच जिंदगी घालून देजो. बरं बाई भाऊजी कुठे गेले. मला भेटायचं होतं ते इले. हा भेटतो म्हटलं 2 शब्द बोलतो चालली जाजो. नाही तर लग्नाच्या वेळेस जाईन. लग्नाच्या वेळेस गायब राहीन ते. येत नाही म्हणून मी लग्नाले. त्याला सांगतो ना लग्नात आलेच पाहिजे म्हणून. नाही बाई येईन ना ते लग्नाले. सांगितलं ना मी त्याला रुपालीचं लग्न आहे म्हटलं तर जाऊ म्हणे ना. असं होऊ शकते काय तुझ्या लग्नात ते येतील नाही म्हणून. दोघंही येतो आम्ही. माझ्या सासूचं काही खरं नाही हो बाई. तुझ्या सासूचं नाही राहू राहिलं खरं. ते नाही आले तरी चालते. मला काही टेन्शन नाही आहे. तू न तुझ्या नवरा 2 जण ये जा म्हणजे झालं. अन काय रुपाली आपलं रश्मीचं लग्न जुळलं म्हणते. मला समजलं बा असं. मला ते हे नाही का रंजू काकू त्यानं सांगितलं होतं. हो जुळलं ना. तिचंही जुळलं. तिलाही मस्त भेटलं बिचारे. फक्त तिचा नवरा कधी नोकरीवर नाही आहे. बिझनेसमॅन आहे. अन मस्त भेटलं तिले. हा तिचं हेच तो आहे लव्ह मॅरेजच तो आहे. आमचं दोघीचं सारखंच आहे. पण तिचं मला माहीतच नाही. मला लागन तर तिला माहीत आहे सगळं. आणि ती एवढी चुपी रस्तम निघाली का तिनं काहीच नाही सांगितलं म्हटलं. आणि तरी तिची माई काय म्हणे ते गंगा काकू तुला तर माहिती तिला डोक्सच नाही आहे. तर ते काय म्हणे म्हणे हिची आहे ना बिघडली म्हणे ही म्हणे. सांग आता मी कायले बिघडायला जाऊ तिले. मी माझ्या अंगानं काय आहे ते बिघडन. मी कायले दुसऱ्याला बिघडवत बसू. तशी शक्तीच आहे होते पहिल्याचीच. रश्मी काही एवढी साधी सुधी नाही आहे काही आपल्यासारखी. रश्मीचं काम कसं आहे कारण काही सांगत नाही. फक्त ऐकून घेते दुसऱ्याचं पाहून घेते खाऊन घेते त्याच्याजवळचं. आपल्याजवळचं देतही नाही म्हटलं. पण आता तरी तिला बोलवा लागेल ना घरी नाश्ता पाणी जेवण घेऊन करायसाठी. काही नको बोलव तिले बोलाव ना म्हणजे तुला तुझ्या घरातल्या गोष्टी सगळ्या गावभर करणं आहे. रश्मीचं काम आहे असं. कारण तुझी सासू म्हटलं आता मी एवढी बोलतो म्हणून ते मला काही म्हणत नाही. रश्मी काय बोलणार आहे इथं पहिल्यांदा आल्यावर. काहीच नाही बोलणार ते. मग तुझी सासू तुला अजून अजून बोलत जाईन. म्हणून म्हणतो तिच्यासमोर काय आपली हलकी करून घेतो. काही नको बोलवत बसू. जाऊ दे तिकडे. मला आठवणच नाही राहिली म्हणा. ठीक आहे ना. काय म्हणते बरं झालं बाई आपण एकाच ठिकाणी आहे. पण एकाच गावात पैदा झालो. एकाच गावात लग्न झाले. नाही येत जाजो पण रश्मी काय म्हणतो रुपाली माझ्या घरी. नक्की येत जाजो बाई. नाही तर मग येत नाही जाशील. माझी सासू कधी तुला दबते खरंच. माझ्या सासूला काय माहिती याविषयी काय वाटते तर भेवच लागते तुझे दिले. तशी तिचं नाव काढलं ना आपण तिच्यासमोर तुझ्या तर तिले काय माहित काय उठते तर अशी म्हणजे चुपचापच बसते बिचारे. मग पावरच तसं आहे आपल्यात. रुपाली म्हणते म्हटलं रुपाली हो गोष्टीचा बाजार आहे तुया नुसतं खाऊन नाही राहिली काही. खाणं आणून देतो ना काही करून. नाही काहीच नाही खात मी आता. मी चालली आता घरी. मी सांगायला चालली होती तुले म्हटलं तुला माहित आहे नाही आता फोनवर तर बोलतोच म्हणा आपण. हो फोनवर म्हणतो. तुझ्या फोनला काय झालं. फोन कोण बिघडला तुझ्या बंद दाखवून आला 2-3 दिवसापासून. काय सांगू तुले माझ्या सासूनं माझा फोन फोडून टाकला बिचारी त्या दिवशी. पडला करून. पाण्यातच पाडून दिला. काय करू पाण्यात पडला मग मी बाहेर काढला त्याला उन्हीत ठेवला थोडासा. माझ्या सासूनं डबल पाडून दिला व. जरासा चालू होऊन राहिला होता तो. आता तर अजिबात चालूच नाही होऊन राहिला. आता दुसरा फोन घ्या लागते मला. सिम टाकून देईन मी हेच वाला. फक्त आता फोन घ्या लागते. आता येईले सांगतो तर हे काय म्हणून मला माह्यातन पडला तर काही नाही म्हणून. पण आता बाई अजून जास्तीचे 2 कामं सांगते ना. 2 गोष्टी जास्तच सांगते. असं झालं तसं झालं मग माणूस बोलणार नाही का बाई. एवढा पैसा मी कमावतो तू अशीच उडवतं काय असं म्हणून ना. म्हणून मी सांगितलंच नाही त्याले. 2 दिवस झाले. बापा कधीपर्यंत नाही सांगशील मग त्याला सांगायला लागेल ना तुला आज नाही उद्या. बरं मी काय म्हणतो माझ्याजवळ एक फोन तसाच आहे पडला. वापरशील तर वापर तू.
जेव्हा तुला काम नाही राहील तेव्हा वापस दे जो, नाही तर मग वापरजो तू. नाही कायले व म्हणतो ना मी यायला मागतो ना घेऊन, घेऊन तर देतेस ते मला, घ्यायचा विषयच नाही आहे. पण हे फक्त हे आत्याबाईचं आहे जरासं. घे मग फोन घे काय. अन तोपर्यंत मग मी फोन घेऊन कायच्यावर लावू मग, आता काम पडलं तर तू काही घेशील ना काय घेशील. अहो तुम्हाला उद्या फोन तर कर, उद्या फोन कर माझ्याच नंबरवर. काय मी फोन घेतो कधी, आजच घेतो संध्याकाळी, उद्या पण तर चालू होऊन जाते. उद्या लावतो मला फोन माझ्या नंबरवर. बरं ठीक आहे ना, चल मग येतो मग मी. हे सारिका काय येतो पाहिजे बरोबर. अन ध्यानात ठेव जा काही काही गोष्टी, एकदम अशी साधी बोडी नको राहत जाऊ काय. जातो मी आता, मग आई तिकडे वाट पाहून राहिली असं आईला सांगूनच आली मी, सारिकाच्या घरी जातो म्हटलं. आईला माहित नाही एवढ्या गोष्टी तुझी सासू एवढी बोलते म्हणून. नाही व माहीत असन, माहीत नाही तर काय तर आता सगळ्या लोकांनाच माहीत होऊन राहिल्या गती गती, ते यायला माहीत नसन काय. काही माहीत नाही बा मला, आईनं म्हटलंच नाही कधी तर काय म्हणू मग मी. म्हटलं नसन काय बा, पोरगी चिंता करन अजून म्हणून का मी नाही जा सासूच्या घरी, सासू अशीच करते म्हणून सांगितलं नसन तुले. अहो माझ्या हाताखाली काय सासू चांगली वाईट वागते व, बात तर सारखी करतो मी तिले. माझी सासू पाहिजे होती अशी, सांगितलं असं तिले कसं राहते तर. अहो त्याच्यासाठी नवरा ठेमेटोक पाहिजे असते ना बिचारे. माझ्या नवऱ्याला तर मायचीही लागते बायकोचीही लागते, असं नाही आहे ना. आताही मायनं सांगितलं 2-4 शब्द माझ्याविषयी गलत, तर ते वाटन गलत आहे म्हणून. पण माझी सासू स्वतःच्या नजरेत चांगली राहते म्हटलं, वाईट नाही बनत ते, असं आहे. म्हणून ते पोरगा आला का चांगली वागते आणि पोरगं गेलं का वाईट वागते. बरं ठीक आहे मग येतो मी आता, निघतो. बरं येत रात जायकडे रुपाली. तू आली म्हणजे मला बोललं म्हणजे आधारच भेटते एकदम. असं वाटते का माझ्या पाठीशी देवाचा साथ आहे काय, म्हणजे भल्ला सपोर्ट वाटते मला. असं वाटत नाही का मी एकटी आहे का काय आहे, असं नाही वाटत मला. येत जाई रुपाली काय. आणि शांता काकूले आणजो ना व, आणजो शांता काकूले जरासं यायले माहीत पडलं पाहिजे कशी आहे शांता काकू. आणि वहिनीले आणजो, सुनीसोबत कशी वागते काय वागते त्याच्यासाठी आणजो ना जराशी. आणतो ना मी, तिले आणतो, गंगा काकूले आणतो, आणि माझ्या आईले आणतो, वहिनीले आणतो काय, सगळेले सांगतो एक दिवस मस्त बेतच बनवून ठेवतो ना चांगला जेवणाचा. फोन करन मी तुले. हो पण ते भाऊजी घरी राहीन कनी तेव्हाच करजो बाई, नाही तर मग काय म्हणते ते घरी नाही राहीन आणि माझी सासू मग काय करते सामान लपून ठेवते घरातलं, आणि मग मी कायच्या घरी काय करण मग. ठीक आहे ना, मी तुला जेव्हा फोन करन तेव्हा तुम्हाला सांगजो भाऊजी हाय बा गावात म्हणून, मग आम्ही 2 दिवसातच प्लॅन ठरवून येऊन जाऊ. हा चालते असं ठीक आहे. चला मग मंडळी, असं आहे आता रुपाली तुम्ही असं कधी पाहिलं नसन, पण आता काय करावं, हे अशी माझ्या मैत्रिणीची सासू अशी भेटली ना म्हणून बोलायला लागलं मला, नाही तर मी एवढं बोलतो काय कधीच नाही बोलत म्हटलं. चला मग आता पाहू आपण उद्याच्या भागात बाकीचं काय होते तर. आता उद्या कशी वागते हिची सासू मी गेल्यावर, हिच्या सासूला कोणी गेल्यावरच बोलायची सवय आहे. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका.